नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मराठा बांधवांकडून शिंदेंचं अभिनंदन, मराठा समाजाकडून जल्लोष, मंत्रिमंडळासह शिंदेंचे विधान भवनाबाहेर स्वागत। मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर जल्लोष, ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा। साताराच्या पाटणमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा जल्लोष, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंद। सोलापूरच्या माढामध्ये सकल मराठा समाजाचा टायर जाळून रास्तारोको, सरकारविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आंदोलकांचा मोर्चा, समाजाला 50% आतलं ओबीसी आरक्षण देण्याची मागणी, आंदोलकांकडून रास्तारोको। जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा तरुणांचा मोर्चा धडकला, परळी ते बीड पायी प्रवास करत सरकार विरुद्ध केली जोरदार घोषणाबाजी, समाजामध्ये फसवणूक झाल्याची भावना। सोलापूरच्या वार्शीमध्ये मराठा आंदोलकांची तब्येत खालावली, मराठा आंदोलक आनंद काशीद यांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाचा रास्तारोको आंदोलन, रास्तारोकोमुळे मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत कायम, वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार यांची माहिती। अमित शहांच्या घोषणेला वाणिज्य विभागाच्या सचिवांची केराची टोपली। लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका, 23 तारखेला मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता। नांदेड लोकसभा जिंकायची तर वंचित आघाडीची साथ महत्वाची, नांदेडमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी आणि नगरसेवकांचा सूर। आमदार निलेश लंके आणि विखे पिता पुत्रांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरचे राजकारण तापलं। दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रहाची भूमिका, भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर अजित पवार गटाची दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साके गावात सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप-प्रणित शेतकरी विकास पॅनलचा विजय, 13 पैकी 8 जागांवर विजय मिळवून शरद पवार गट प्रणित लोकमान्य विकास पॅनलचा पराभव। अहमदनगरमधील श्रीगोंद्याच्या खांडगाव वडघुळ ग्रामस्थांनी पंचायत समितीत भरवली शाळा, बदली होऊन आलेले शिक्षक शाळेत हजर न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक। नांदेडच्या माहूरमधून महाअनुभव पदयात्रेतील 200 भक्तांना जेवणातून विषबाधा, यवतमाळच्या चिकणीमधील घटना, 50 जणांवर रुग्णालयात उपचार। महाराष्ट्राची लालपरी अजूनही पूर्वपदावर नाही, खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट, ग्रामीण भागात बस सेवा सुरळीत करण्याची प्रवाशांची मागणी। शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचं आंदोलन, शेतकऱ्यांची एमएसपीची मागणी लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी। सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर गावागावात चक्काजाम, जत तालुक्यातील 65 गावं पाण्यापासून वंचित, पाण्यासाठी सरकारनं लवकर पर्याय काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा। उजनी धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन, उजनी धरणातून पाणी सोडल्यानं धरणात कमी पाणीसाठा शिल्लक, कालव्याचे पाणी तातडीने बंद करा अशी मागणी। वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयासमोर नवीन रेती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 7 दिवसांपासून उपोषण सुरू, मात्र तहसीलदारांची उपोषण सोडवण्याऐवजी उपोषणकर्त्यांना अरेरावी, तहसीलदारांची मंडप काढून फेकण्याची धमकी, उपोषणकर्त्यांचा आरोप। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात एरंडोल तालुक्यातील नागरिकांचं निदर्शनं, चौपदरीकरण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाला अंडरपास बोगद्यासह प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी। परभणीतील कारेगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ममता कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांसह मोठा त्रास। नांदेड जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढलाय, रोगामुळे केळीच्या बागा वाळत असून बळीराजा संकटात सापडलाय। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या फरीदपूरमध्ये घरात अचानक आग, आगीत घरातील 4 क्विंटल कापूस जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान।
वाशीमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक 4 महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत. रस्त्यावरील हायमास्ट लाईटमुळे सोयाबीनला फुलं आणि फळधरणाच न झाल्याने शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार. धुळ्यामध्ये फ्लॉवर कोबीला अवघा 8 ते 9 रुपये किलो दर. लागवडीचा खर्चही निघणं कठीण. शेतकरी आर्थिक संकटात. नाशिकमधून युरोपमध्ये 197 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात. राज्यातून झालेल्या द्राक्ष निर्यातीत नाशिकचा 91% वाटा. भंडारा जिल्ह्यात लाल मिरचीच्या सातराने दिला शेकडो नागरिकांना रोजगार. रोजगारासाठी स्थलांतर थांबलं. बुलढाणा जिल्ह्याच्या खारपान पट्ट्यातील 128 गावांचा पाणीपुरवठा आजपासून बंद. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायतींवर तब्बल 13 कोटी थकबाकी. थकबाकी न भरल्याने 128 गावं आजपासून पाण्याविना. नाशिकच्या नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला 40 दिवसांपासून पाणीपुरवठाच नाही. ग्रामस्थांमध्ये संताप. नादुरुस्त पाईपलाईनमुळे पाणीपुरवठ्याला उशीर. कोयना धरणाचे स्लुईस गेट उघडून कोयना नदीमध्ये 500 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे गेट उघडण्याचा निर्णय. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात तीव्र पाणी टंचाई. गराडे धरणातील पाणी कमी झाल्याने सासवडसह पश्चिम पट्ट्यात पाणी टंचाईच्या झळा. जळगावमधील धरणांमध्ये सध्या केवळ 57% पाणीसाठा. 15 गावांना तब्बल 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा. तर उन्हाळ्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती. 437 गावात आणि वाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू. जिल्ह्यात दुष्काळाचं सावट. पुढील काही दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज. वाशिमच्या मालेगावमधील कोल्ही लघु पाटबंधारेतील कालव्याच्या पाण्याची नासाडी. रात्रीच्या सुमारास सोडण्यात येणारं पाणी थांबवून त्याचं उन्हाळ्यात नियोजन करण्याची पांगरी नवघेरीतील शेतकऱ्यांची मागणी. ठाण्याच्या शहापुरातील डोळखामध्ये हेदवलीच्या जंगलात लागली आग. वणव्यात वनसंपदेचं नुकसान. नाशिकला चाइल्ड पॉर्नोग्राफीचा बळखा. शहरातील 33 जणांवर गुन्हे दाखल. शेकडो युजर्सची यादी. सायबर पोलिसांकडे 2 वर्षात 58 संशयितांवर गुन्हे दाखल. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःवर झाडली गोळी. पोलीस दलात एकच खळबळ. नागपुरात महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन. राज्यभरातील महिला बचत गटांचे 250 स्टॉल. बचत गटांच्या आकर्षक वस्तूंचं प्रदर्शन. वर्ध्यात जिल्हा कृषी पशुसंवर्धन आणि वर्धिनी महोत्सवाचं उद्घाटन. खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांची उपस्थिती. नागपुरात हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि IEEEच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन.